हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही घेऊन आलो आहे मुलांना सिटी गार्डनमध्ये. तर आज बालदिवस असल्यामुळे ते सिटी गार्डनमध्ये भरपूर असे प्रोग्राम ठेवलेले होते आणि हे लाईटिंग जे असते ते नेहमीच असतं. तर आम्ही तिकीट वगैरे काढलं इथे. तर माणसांसाठी म्हणजे जेंट्ससाठी इथे 20 रुपये तिकीट होते आणि लेडीजसाठी इथे 10 रुपये तिकीट आहे आणि 10 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत तर त्यांना ते फ्री असतं. तर इथे मी तिकीट काढून घेतलं इथे आणि आता इथे एंट्री केल्यानंतर इथे समोरच मुलांना दिसले इथे गेम चालू होते, गेम शो होते सगळे. तर त्यांचं चालू होतं की इथेच जायचं आहे आम्हाला. खरं तर तिकडे मॅजिक शो पण चालू होता, परंतु इथे मुलांना खेळण्यासाठी दिसलं तर ते पुढे जायला तयारच नव्हते. तर मग आम्हाला तिथे जावं लागलं आणि इथे तिकीट बघितलं तर खूप जास्त तिकीट होतं. म्हणजे एकाचं 150 रुपये तिकीट होतं, 200 रुपये तिकीट होतं आणि मुलं काय ऐकायलाच तयार नव्हते कारण लाईन पण भरपूर होती, तिथे गर्दी खूप होती आणि एवढ्या वेळ इथे लाईनीमध्ये उभं राहण्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी बघून घेऊ असं आम्ही बोलत होतो. पण पोरं ऐकायलाच तयार नाही, ते खूप जास्त एक्साइट होते आतमध्ये जाण्यासाठी. आणि इथे बघा एक म्हणजे मुलांना सांभाळण्यासाठी एक पॅरेंट्स इथे अलाउड होतं आणि बघा पॅरेंट्स पण फ्रीमध्ये नव्हतं. म्हणजे इथे एखाद्याची जर आपण कमाई म्हणतो कमवण्याची हे एक नॉलेज एक टेक्निक जी असते ती बघा. तर इथे पॅरेंट्सलासुद्धा इथे एक पॅरेंट्स अलाउड होतं आणि पॅरेंट्सलासुद्धा इथे तिकीट होतं. तर पॅरेंट्सला फक्त काय करायचं होतं की मुलांवरती लक्ष ठेवायचं. खरं तर त्यांचे आतमध्ये माणसं पण होती, ते लक्ष ठेवू शकत होते, परंतु तरीसुद्धा इथे पॅरेंट्सला बोलवलं होतं आणि ते पण फ्रीमध्ये नाही तर त्यांचंसुद्धा तिकीट घेतलं होतं. तर इथे बघा म्हणजे लोक काय काय दिमाग लावतात, काय काय दिमाग यूज करतात आणि काय काय ते टेक्निक नवीन नवीन शोध लावतात. तर पॅरेंट्ससुद्धा इथे 20 रुपये तिकीट घेतलं होतं आणि मुलांचे जे तिकीट होते ते पण काही कमी नव्हते, भरपूर पैसे घेतले होते त्याचेसुद्धा. म्हणजे 150-200 खूप होतात ह्या गेम्ससाठी सुद्धा. असो, शेवटी मुलांची खुशी जास्त महत्त्वाची. मुलं खुश होते आणि मस्तपैकी एन्जॉय करत होते, एवढ्या मारत होते आणि काय करू आणि काय नाही असं त्यांना झालं होतं. म्हणजे गुस्ताक्षणी त्यांना काय करावं आणि कोणत्या गेम खेळावं आणि कोणता नाही असं झालं होतं. इकडून तिकडे तिकडून इकडे ह्या गेमवरून त्या गेमवरती असं त्यांचं चालू होतं कंटिन्यू. इकडून तिकडे ते उड्या मारत होते आणि त्यांना खूप मजा येत होती तिथे सगळे उड्या वगैरे मारून सगळ्यांना बघून. तिथे छान वाटत होतं. इथे अथर्व कसा लटकला आहे तर हा जो गेम आहे तो त्यांना खूप आवडला होता. ते बाहेरूनच जेव्हा बघत होते तेव्हा सारखं इकडे बघत होते आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं की आपण इकडे खेळूया. ते आले आणि डायरेक्टली इकडे ते खेळायला. खरं तर आम्ही निघालो होतो घरून जुईला ड्रेस घ्यायचा होता कारण तिचा आताच बड्डे येतोय. तर म्हटलं की जुईसाठी ड्रेस घेऊया, नंतर मग टाईम भेटतो की नाही, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता आपण ड्रेस घ्यायला जाऊया. परंतु नंतर लक्षात आलं की सिटी गार्डनमध्ये सुद्धा मॅजिक शो वगैरे ठेवलेला आहे तर मुलांना जास्त म्हणजे एन्जॉय करता येईल, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. सुरुवातीला ते नाही म्हणत होते यायला मुलं कारण त्यांना राऊंड मारायचा होता आणि डॉल वगैरे घ्यायची होती जुईला, तर ते ऐकत नव्हते. परंतु मग आम्ही त्यांना